नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता सायली ही किचनमध्ये आलेली असते आणि प्रेमाने किचनमध्ये परवानगी मिळताच सायली खुश होते. सायलीने आता अर्जुनसाठी कॉफी बनवायला आता गॅसवर पातेले ठेवलेले असते. आणि आता एकत्र असताना आपण कसे प्रेमाचे क्षण एकमेकांसोबत घालवले होते हे आता सायलीच्या डोळ्यासमोर येते. आता विमल तिथे येते आणि सायलीला म्हणते की सायली वहिनी, तुम्हाला जर इथे कधीही येता आलं असतं ना तर खूप बरं झालं असतं. सायली म्हणते, बरं मी पटकन स्वयंपाक करून घेते म्हणजे तुम्हाला स्वयंपाक करायला कमी त्रास होईल. तर आता इकडे विमल म्हणते की सावकाश होऊ द्या, अहो तुमचंच तर घर आहे. आणि आता विमल म्हणते की तुम्ही सावकाश करा, हे तुमचं घर आहे. आणि तुम्हाला जर सगळ्यांसमोर हे करता आलं असतं तर मला किती बरं वाटलं असतं. सायली म्हणते की विमलताई, मी या घरची मोठी सून आहे, तेव्हा सगळ्यांसाठी मी आज गोडाचा स्वयंपाक करणारच. विमल म्हणते की पण हे कसं शक्य आहे, कारण अर्जुन दादा सोडून दुसरं कोणीच तुमच्या हातचा स्वयंपाक खाणार नाही सायलीताई. सायलीताई म्हणते की हा स्वयंपाक तुम्ही तुमच्या हाताने बनवलाय असं त्यांना सांगा. आणि सायली हसतच म्हणते की जर असं झालं तर मग माझ्या देखील मनाला समाधान मिळेल. आणि इकडे आता सायली खुश होऊन स्वयंपाकाला लागते. आता इकडे मधुभाऊ हे सगळे कागदपत्र घेऊन आता तयारी करतात. तर कुसुम तिथे येत म्हणते की मधुभाऊ, अहो झाली का सगळी तयारी, आपल्याला कोर्टात जायचं आणि थांबा मी पाण्याची बाटली घेते. मधुभाऊ म्हणतात की अगं कुसुम, पाण्याची बाटली कशाला घेते, 15 मिनिटात तर जाऊन येऊ आपण लगेच. आणि तेवढ्यात आता इकडे मधुभाऊच्या मोबाईलमध्ये आता वकिलाचा फोन आलेला असतो. जोशी वकिलाचा फोन बघून आता मधुभाऊ चिडू लागतात. कुसुम म्हणते, हे बघा मधुभाऊ, अर्जुनने काय सांगितलं चिडायचं नाही म्हणून, आणि जर त्याला काही कळता कामा नाही, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अगदी म्हणजे तुमचा ना त्याच्यावरच विश्वास आहे असं दाखवायचंय. हे आता कुसुम बोलताच मधुभाऊला ते सगळं आठवतं. अर्जुनने सांगितलेलं असतं की त्याला काहीच कळू द्यायचं नाही. त्याचं खरं रूप आपल्याला कळलं हे त्या जोशी वकिलाला अजिबात कळता कामा नाही मधुभाऊ, असे कुसुम मधुभाऊला सांगते. आणि इकडे मधुभाऊ आता जोशी वकिलाचा फोन उचलतात. तेव्हा आता मधुभाऊ बरोबर बोलत जोशी वकील म्हणतो की तुमची तब्येत बरी आहे आणि तिकडे सगळं ओके आहे ना मधुभाऊ. तेवढ्यात आता हसतच मधुभाऊ म्हणतात की तुमची कृपा, सगळं काही ठीक आहे. आता जोशी वकील म्हणतो की तुम्हाला मी सांगतो ना, आता पोलीस स्टेशनला दरवेळी जाण्याची गरज पडणार नाही आणि मी माझ्या पद्धतीने सगळी काही केस हँडल करतो, तुम्ही घरी आरामच करा. तर मधुभाऊ म्हणतात, हो मी घरी आरामच करतोय. तर आता जोशी वकील म्हणतात की पुढच्या केसमध्ये आपण भेटूयात बरं का. आणि आता फोन मधुभाऊ कट करताच कुसुम म्हणते, बरं झालं नशीब तुम्ही काही बोलला नाही, चला आता आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊयात. इकडे आता कल्पना आणि पूर्णाजी बाहेर असताना आता सायली ही स्वयंपाक करत असते. विमल आता सायलीला इकडे तिकडे बघत आता राखण करत गप्पा मारत असते आणि कोणी आलंय की नाही हे बघत असते. विमल म्हणते की सायलीताई, तुम्ही आरामात स्वयंपाक करा बरं का, कोणी जर आलं ना तर मी शिट्टी वाजवून तुम्हाला सगळं काही खुणावून सांगेन. आणि तेवढ्यात आता कल्पना ही बाहेरून पूर्णाईला धरून आता पायऱ्या चढत चढत वर येऊ लागते. विमल आता ते बघताच विमल खूप घाबरते. इकडे आता सायली किचनमध्ये स्वयंपाक करत असताना घाबरतच विमल आता शिट्टी मारून सायलीला खुणावण्याचा प्रयत्न करू लागते. पण त्याच वेळेस विमलच्या आवाजातून आता शिट्टीच निघत नाही. सायली आता स्वयंपाकात मग्न असते, हरवून गेलेली असते. इकडे आता विमलला शिट्टीचा काही आवाज काढता येत नसतो. हातवारे करून विमल सायलीला समजावण्याचा खुणावण्याचा प्रयत्न करते, पण सायलीचं काही आता लक्षच नसतं. आणि आता पळतच इकडे विमल ही किचनमध्ये येते आणि म्हणते, सायलीताई अहो, कल्पना वहिनी आणि पूर्णाजी आल्यात. आता सायली घाबरगुंडी उडत आता इकडे तिकडे बघू लागते. सायलीला काय करावं तेच कळत नसतं. पटकन आता विमल ही सायलीला किचनमध्येच खाली बसवते आणि स्वतः स्वयंपाक करत असल्याचे आता दाखवू लागते. कल्पना पूर्णाजी आतमध्ये येतात. स्वयंपाकाचा खमंग सुवास सुटलेला असतो आणि तो आता घेताच आता पूर्णाजी विमलकडे बघते आणि म्हणते, स्वयंपाकाचा काय खमखमाट सुटलाय. आणि तेवढ्यात आता हसतच पूर्णाजी म्हणते, अरे वा विमल, कसली भाजी करते. तर आता विमल म्हणते, पनीरची भाजी करते. आणि कल्पना खुश होत हसतच म्हणते की अरे वा, सगळ्यांच्या आवडीची भाजी आहे तर. आणि तेवढ्यात आता पूर्णाजी ही थबकते. तेवढ्यात विमल म्हणते, काही हवंय का.
तेवढ्यात कल्पनाकडे बघत पूर्णाजी म्हणते की अगं मला पाण्याचा ग्लास हवा होता विमल. कल्पना म्हणते एवढं काय पूर्णाजी, थांबा मी आणते. ते ऐकून आता विमल घाबरते आणि तेवढ्यात विमल पळत पळतच तिकडे येत म्हणते की अहो वहिनी असं काय करताय तुम्ही, एवढ्या लांबवरून थकून आलाय ना, मी देते ना, मी आहे. तर आता कल्पना ही विमलकडे बघते आणि म्हणते बरं ठीक आहे. इकडे आता विमल ही पटकन 2 ग्लास आणि पाणी आणून ती टेबलवर ठेवते. तर पूर्णाजी कल्पना आता गप्पा मारू लागतात. विमल आता दोघींनाही पाणी देत म्हणते की कल्पनाताई, पूर्णाजी, माझ्या स्वयंपाकाला अजून वेळ आहे, तोपर्यंत तुम्ही खोलीत जाऊन आराम करता का, म्हणजे तुम्हाला छान भूक देखील लागेल. विमलचे ते विचित्र बोलणे ऐकून आता कल्पनाला संशय येऊ लागतो. दोघीही आता विमलकडे बघू लागतात आणि तेवढ्यात आता खाली ही अर्जुन आलेला असतो आणि अर्जुन आता सायलीला किचनमध्ये बघतो आणि म्हणतो की सायली, मिसेस सायली तुम्ही किचनमध्ये. तेव्हा आता सायली म्हणते अहो हळू बोला, कुणी बघेल, मी ना रात्रीसाठी स्वयंपाक केला आहे. आणि विमल म्हणते की आत्ताचा स्वयंपाक मी केला आहे. तेवढ्यात आता अर्जुन दोघींकडेही बघतो आणि म्हणतो 1 मिनटं, मेनू काय आहे. तर दोघीही संगच बोलतात पनीरची भाजी. अर्जुन पुन्हा आता गोंधळात पडतो आणि आता अर्जुन म्हणतो नेमकं माझ्यासाठी काय आहे. विमल म्हणते मी सांगते ना, सायलीताईंनी तुमच्यासाठी मेथीची भाजी केली आणि सगळ्यांसाठी मी पनीरची भाजी केली. आणि तेवढ्यात आता चैतन्याच्या अर्जुनच्या मोबाईलवर मेसेज येतात आणि ते बघून आता लगेच अर्जुन सायलीकडे बघतो आणि म्हणतो की तुम्ही तुमचं कंटिन्यू करा बाय बरं का, मी येतो. आणि बाय बायको असे म्हणत अर्जुन बाहेर येतो. चैतन्य आता अर्जुनची बाहेर वाटच बघत थांबलेला असतो आणि तेवढ्यात आता फाईल घेऊन आलेल्या चैतन्यकडे बघत अर्जुन म्हणतो झालं काय. तर आता चैतन्य म्हणतो की ही घे फाईल, या फाईलमध्ये जोशीच्या विरोधातले सगळे पुरावे आहेत. अर्जुन ती फाईल घेऊन बघतो आणि ते पुरावे बघताच आता अर्जुन म्हणतो की आता जोशीचा खेळ खाल्लास. आणि इकडे आता किल्लेदाराच्या घरी प्रिया ही पुन्हा आता प्रतिमा समोर येते आणि म्हणते की आई जरा माझं चुकलंच, आजकाल मी जरा विचित्रच वागते नाही का. आणि तेवढ्यात आता ते ऐकताच प्रतिमा आता प्रियाकडे बघू लागते. तेवढ्यात आता मी तुला आणि सुमन काकीला असं बोलायला नको होतं आई, बरोबर ना, अशी प्रिया आता सांगते. आणि प्रतिमा म्हणते की ठीक आहे, पुन्हा असं वागू नकोस बरं का बाळा. तेवढ्यात प्रिया म्हणते आई आजचा नाश्ता तू बनवलास का. प्रतिमा म्हणते हो अगं, सुमनला जरा बरं नव्हतं ना, तेव्हा मीच तिला आराम करायचा सांगितला. आणि तेवढ्यात आता प्रिया म्हणते काय बनवलंय आई. तर आता प्रतिमा म्हणते की मी उपमा बनवला आहे. तेव्हा उपमा बघताच आता प्रिया खुश होते. प्रिया म्हणते की आई तू एक काम कर, सुमन काकीकडे जा आणि सुमन काकीला घेऊन ये, आणि सुमन काकी व्यवस्थित गोळ्या घेते की नाही ते सुद्धा बघ बरं. आणि प्रतिमा म्हणते हो. आणि प्रतिमा आतमध्ये जाताच इकडे प्रिया आता त्या डिशमधील सगळा उपमा आता एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरते आणि तेथून पळून जाते. इकडे आता जोशी वकील त्याच्या ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि तेवढ्यात आता इकडे अर्जुन हा जोशीच्या ऑफिसमध्ये येताच अर्जुनला बघताच आता जोशी वकील म्हणतो की अरे सुभेदार साहेब आज माझ्या ऑफिसमध्ये या. तर आता तिथे येताच अर्जुन आता जोशीचं गचांड पकडतो. जोशी आता घाबरतो. तर आता अर्जुन म्हणतो की तू मधुभाऊला फसवतोयस. आता अर्जुन म्हणतो की सगळ्या वकिलाला लाज वाटेल असं तू वागतोयस. तेवढ्यात जोशी वकील म्हणतो की हे काय करतोयस अर्जुन, तू अशी दादागिरी करून काही चालणार नाहीये. आणि तेवढ्या चैतन्य आणि मधुभाऊ सुद्धा तिथे आलेले असतात. आणि आता जोशी वकील म्हणतो की म्हणूनच तुमच्या सासऱ्याला तुम्ही गुंड वाटतात. तर मधुभाऊकडे बघत जोशी वकील म्हणतो की बघितलं का मधुभाऊ, तुमचे जावई कशी दादागिरी करतात आणि गुंडगिरी करतायत. मधुभाऊ आता जोशी वकील आणि अर्जुनकडे बघत असतो आणि मधुभाऊ आता रागाने जोशी वकिलाकडे बघत आता जोशी वकील म्हणतात की अहो मधुभाऊ बघताय काय, सांगा ना याला सोडायला. तेव्हा आता मधुभाऊ या अर्जुनकडे बघत इशारा करून सांगतात की चालू द्या तुमचं. तेव्हा आता जोशी वकिलाला सुद्धा मोठा धक्का बसतो. आणि इकडे आता अर्जुन आता रागाने जोशी वकिलाला म्हणतो की तू महिपतच्या बरोबरीने महिपत सोबत काम करतो ना. घाबरतच आता जोशी वकील म्हणतो की छे मी तर त्यांच्या विरोधात काम करतोय. आणि ते ऐकता सनकन अर्जुन आता जोशी वकिलाच्या कानाखाली मारतो. पटकन आता जोशी वकील खुर्चीवर जाऊन पडतो. आणि आता अर्जुन जोशी वकिलासमोर येत म्हणतो की तुला आता पुरावाच दाखवावा लागेल, त्याशिवाय तू काही पोपटासारखा बोलणार नाही. असे म्हणत त्याच्या खिशातील मोबाईल काढून अर्जुन आता
आता तो पुरावा जोशी वकिलासमोर धरतो आणि तो व्हिडिओ बघून जोशी वकिलाचे आता पाणी झालेले असते. सगळ्यात मोठा धक्का आता जोशी वकिलाला बसलेला असतो आणि आपला व्हिडिओ आता सगळ्यांसमोर येऊन आपलं भांडं फुटलं हे आता जोशी वकिलाच्या लक्षात आलेले असते. त्या व्हिडिओमध्ये आता जोशी वकिलाने महिपतला सांगितलेले असते की तुम्हाला काय वाटतं, मी तुमच्या मुलीला काय जेलमध्ये जाऊ द्यायला लावील का? सगळ्यात मोठी गोष्ट अगोदर त्या मधुभाऊची बेल मी रद्द करून त्याला जेलमध्ये पाठवणार. आणि आता लगेचच जोशी वकिलांनी त्या व्हिडिओमध्ये म्हटलेले असते की हे बघा, तो मधुभाऊ आहे ना, मी काही जरी सांगितलं तरी पटकन माझ्यावर विश्वास ठेवतो तर महिपत हसू लागतो. ते बघून घाबरलेला जोशी वकील म्हणतो की हा व्हिडिओ तुम्हाला कुठे मिळाला? अर्जुन म्हणतो ते काहीही असो, पण बार काउन्सिलिंग समोर मी जर हा व्हिडिओ दाखवला ना तर तुझी सनदही रद्द होईल आणि तुला अटक होईल आणि त्यानंतर होईल ती तुला भयानक शिक्षा. ते ऐकून आता जोशी वकील घाबरलेला असतो. आणि अजून तुझ्यासोबत काय काय होऊ शकतं ना याचा तो विचारही केला नाही. ते ऐकताच आता पाया पडत. इकडे आता जोशी वकील म्हणतो की नको प्लीज तुम्ही हा व्हिडिओ बार काउन्सिलिंगमध्ये दाखवू नका. जोशी वकील आता माफी मागत म्हणतो की महिपत शिकरेने माझ्यावरती दबाव आणला होता म्हणून मी असं केलं आणि माझ्या मनाने ना मी तुम्हाला नाही फसवलं, तेव्हा प्लीज मला माफ करा, असे आता जोशी वकील हात जोडून विनवण्या करत असतो. इकडे आता प्रिया ही हसतच नागराजला हाका मारत म्हणते की अहो काका, नाश्त्यासाठी लवकर या. आणि आता इकडे नागराज आणि रविराज हे दोघेही नाश्ता करायला तिथे येतात. तर हसतच प्रिया म्हणते की बाबा, आज आईने स्वतःच्या हाताने नाश्ता बनवला आहे. तेवढ्यात आता रविराज आणि नागराज दोघेही खुश होतात. नागराज म्हणतो बघूयात वहिनीने काय केलं. तर हसतच प्रतिमा म्हणते उपमा केला आहे. आणि पटकन आता त्या डिशच्या भांड्याकडे रविराज नागराज बघू लागतात. प्रतिमा ते भांड्याचे झाकण उघडते तर त्या क्षणी त्या डिशमध्ये काहीच नसतं. ते बघून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. या डिशमधील उपमा कुठे गेला असे प्रतिमा विचार करू लागते. आणि विचार करत आता त्या भांड्याकडे बघत प्रतिमा म्हणते की मी तर उपमा याच भांड्यात ठेवला होता. आणि आता सुमन म्हणते की थांब, वहिनी किचनमध्ये ठेवला असेल तू. सुमन आता किचनमध्ये जाऊन बघते पण तिथेही उपमा नसतो. सुमन म्हणते वहिनी किचनमध्ये सुद्धा उपमा नाही आहे. आणि प्रतिमा म्हणते अहो मी खरंच सांगते, माझ्या हाताने मी उपमा बनवला होता. ते ऐकून प्रिया म्हणते की आई अगं, तू विचार केला असेल आणि तू विसरली असेल, तू उपमा बनवलाच नाही. तर प्रतिमा पुन्हा विचारात पडते. आणि प्रिया म्हणते की पुन्हा तू आई सगळं विसरायला लागलीस. तर नागराज म्हणतो हो वहिनी, तुझी तब्येत बरी आहे ना? आणि त्यानंतर आता प्रतिमा म्हणते मला 100% आठवतंय, मी उपमा बनवून या भांड्यात ठेवला आणि नंतर वरून कोशिंबीर पेरली. आणि मग हे असं कसं होऊ शकतं? तेवढ्यात आठवत प्रतिमा म्हणते की हो प्रिया, अगं मी तुला मगाशी भांडं उघडून उपमा दाखवला होता ना. प्रिया आता त्यांच्याकडे बघू लागते. आणि तेवढ्यात आता प्रिया म्हणते मला नाही दाखवला आई. तर प्रतिमाला धक्का बसतो. रविराज म्हणतो जाऊ दे प्रतिमा, एवढं नको टेन्शन घेऊस. प्रतिमा आता विचार करू लागते. आणि तेवढ्यात आता सुमन म्हणते की वहिनी तुम्ही बसा, मी सगळ्यांसाठी कॉफी करून आणते. आणि सुमन किचनमध्ये जाते. आणि आता मी असंच काहीतरी करणार की जेणेकरून या किल्लेदाराला विश्वास बसेल. या प्रतिमाचा जो अर्धा मेंदू आहे ना तो सुद्धा कोरा करकरीत झाला असे प्रिया विचार करते आणि प्रतिमाकडे बघू लागते. इकडे आता विनवण्या करत जोशी वकील मधुभाऊकडे येऊ लागतो आणि म्हणतो मधुभाऊ सांगा ना तुम्ही यांना. पुन्हा आता कॉलर पकडत अर्जुन म्हणतो की मधुभाऊची माफी मागणे इतपत तुझी लायकी नाहीये. आणि आता अर्जुन म्हणतो हे बघ, मधुभाऊची केस पुन्हा आता माझ्याकडे येईल. आणि तेवढ्यात आता लगेच फाईलमधील तो कागद काढून चैतन्य हा जोशी वकिलासमोर ठेवतो आणि अर्जुन त्याच्या हातात पेन देतो आणि म्हणतो चल सही कर, वकील आता बदलायचा आहे. तेवढ्यात आता मधुभाऊकडे बघत जोशी वकील म्हणतो की अहो मधुभाऊ, मला एक तरी संधी द्या. मधुभाऊ पुन्हा हातवारे करत अर्जुनला पुढे प्रोसिजर करायला सांगतात. आणि आता लगेच हसत चैतन्य म्हणतो जोशी वकील, मला आता अजून बोलायला लावू नका, सही करा पटकन. जोशी वकील आता सही करायला तयार नसतो. तेवढ्यात आता अर्जुन चैतन्यकडे बघत म्हणतो की चैतन्य दाखव ती फाईल. ती फाईल चैतन्य देताच आता ती फाईल बघत अर्जुन म्हणतो हे बघ जोशी, ही आहे तुझी पापाची कुंडली आणि या फाईलमध्ये प्रत्येक केसमध्ये तू किती पैसे घेतले ना हे सगळं पुराव्यासकट आहे. तेव्हा आता जोशीच्या पायाखालची तर जमीनच हादरलेली असते. आणि मी जर ही फाईल बार काउन्सिलिंग समोर धरली तर काय होईल ना हे तुला सांगायची गरज नाही आहे जोशी, असे अर्जुन आता जोशीला धमकावतो. आणि पेन आता समोर धरत आता अर्जुन म्हणतो जोशी करतोयस ना सही, चल सही कर. जोशीकडे आता काहीच मार्ग उरलेला नसतो आणि जोशी त्या पेनकडे बघत नाविलाजाने तो पेन आपल्या हातात घेतो.
आणि पटकन आता मोठ्याने ओरडत अर्जुन म्हणतो सही कर, तर जोशी पटकन आता त्या पेपर्सवर सही करतो. सही करताच आता अर्जुन म्हणतो की गुड बॉय. आता जोशी वकिलाचा टॉय पकडत अर्जुन म्हणतो की हे बघ, आता यानंतर ही केस माझ्याकडे आली ना, हे महिपतला कळू द्यायचं नाही, नाहीतर तुझं काय होईल ना ते माहिती आहे ना, असे म्हणत अर्जुन आता जोशीचं तोंड पकडतो. तर जोशी म्हणतो नाही कळू देणार. मधुभाऊ रागाने म्हणतात की जोशी, वरून देव बघतोय बरं का, आज ना उद्या या सगळ्यांचा तुम्हाला हिशोब द्यावा लागणार आहे. अर्जुन म्हणतो उद्या नाही, याला आजच हिशोब द्यावा लागणार आहे मधुभाऊ. आणि जर तू महिपत बरोबर जर तोंड उघडले तर मग बघ, असा दम आता अर्जुन करतो. इकडे आता सगळेजण जेवायला बसलेले असतात. विमल मोठ्या प्रेमाने आता सायलीने बनवलेली ती पनीरची भाजी सगळ्यांना वाढते. आणि तेवढ्यात आता हसतच कल्पना म्हणते विमल, साबुदाणा बरोबर का, उद्या सगळ्यांना उपवास आहे. तर विमल म्हणते हो. तेवढ्यात अश्विन आता ती पनीरची भाजी खाऊन तिची टेस्ट करतो आणि विमलकडे बघत म्हणतो की विमलताई, ही भाजी तुम्ही बनवली. तेव्हा घाबरतच विमल म्हणते हो. तर कल्पना आणि पूर्णाची सुद्धा त्या पनीरच्या भाजीची टेस्ट घेतात. भाजी खाऊन बघताच आता पूर्णाजी रागाने म्हणते विमल, आज सगळा स्वयंपाक तू केलास का. राग घेऊन आता लगेचच कल्पना म्हणते की आम्हाला सगळ्या चवी कळतात विमल, हा स्वयंपाक तू केलेला नाहीयेस, त्या मुलीने बनवला ना हा स्वयंपाक. आणि प्रताप म्हणतो हा काय प्रकार आहे विमल, हे सगळं जेवण सायलीने बनवलं आहे ना. विमल काहीच बोलत नसते. तर रागाने पूर्णाजी म्हणते की ही काय बोलणार आहे, आणि हिला तेव्हाच कळायला पाहिजे होतं की कुठली चव मला एका घासात कळते म्हणून. रागाने प्रताप म्हणतो विमल, आम्ही तुला घरातली एक व्यक्ती मानतो, त्याचा तू आता फायदा घ्यायला लागली. पहिल्या वेळेस कल्पना म्हणते विमल, तुला आम्ही माफ केलं बरं का, पण आता तुझी देखील हिंमत जास्तच वाढायला लागली. आणि तेवढ्यात अश्विन म्हणतो की त्या मुलीने घरातले नियम तोडायचे आणि तुम्ही तिची बाजू घ्यायची. विमल म्हणते असं नाही आहे. तेवढ्यात आता कल्पना म्हणते की आता पुन्हा तिची बाजू कशाला घेतेस विमल. कल्पना म्हणते तुला जर स्वयंपाकाचा कंटाळा आला ना ते तरी मला सांग. कल्पना म्हणते तुला कामाचा कंटाळा आला असेल तर तसे सांग. तेवढ्यात सायली तिथे येते आणि म्हणते की आई, तुम्ही विमलताईला काहीही बोलू नका, त्यांना कामाचा कंटाळा नाही आला. सायली म्हणते मीच त्यांना म्हटले होते घरातल्या मोठ्या सुनेकडून सगळा स्वयंपाक व्हायला हवा. आणि तेवढ्यात आता पूर्णाजी म्हणते या घरात ना कुणीही नवीन सूनही नाही आणि मला नात सून देखील नाहीये, आणि परक्या मुलीच्या हातून तर मी असं अजिबात जेवणार नाहीये. आणि असे म्हणत काठी घेऊन पूर्णाजी तेथून जाऊ लागते. तर सायली म्हणते की पूर्णाजी, असं तुम्ही उठून जाऊ नका. हा जोडतच आता सायली म्हणते की बाबा, तुम्ही सुद्धा असं उठू नका, भरल्या टाटावरून मी पुन्हा कधीच स्वयंपाक नाही करणार. आता राग येऊन प्रताप म्हणतो या घरातील फसवणूक कधी संपणारच नाही का. राग येऊन कल्पना म्हणते की तुझ्यामुळे आज पूर्णाजी उपाशी राहिल्यावर का, आणि त्यांना आता गोळ्या सुद्धा घेता येणार नाही. रागाने कल्पना म्हणते जर त्यांना काही झालं तर सायली, मी तुला कधीच माफ करणार नाही. आणि कल्पना तेथून निघून जाते. सायलीला आता खूप वाईट वाटलेलं असतं आणि सायली भरल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत असते. आणि आता इकडे दोघींनाही वाईट वाटलेलं असतं. ते सगळं अन्न, ते सगळ्या भाज्या तसेच असतात आणि सगळे उपाशी राहिलेले असतात. इकडे आता अर्जुन सणासण जोशीच्या कानाखाली मारत असतो आणि म्हणतो सांग, कुणाच्या सांगण्यावरून तू केलं. तेवढ्यात आता लगेचच जोशी म्हणतो की नाही, मी कुणाच्या सांगण्यावरून केलं नाही. तर चैतन्य म्हणतो की एवढ्या कानाखाली खाल्ल्या तरी पोट नाही भरलं का जोशी, सांग. तर अर्जुन पुन्हा मारू लागतो. आणि आता हा जोडतच सांगतो असे म्हणत जोशी म्हणतो मधुभाऊंना ना मी मुद्दाम असं सांगितलं होतं की पोलीस स्टेशनला जाऊन हजेरी देऊ नका म्हणून. आणि आता जोशी म्हणतो की मला हवं होतं त्यांना पुन्हा अटक व्हावी म्हणून. तेव्हा मग आता अर्जुनला राग येऊन अर्जुन जोराने आता जोशी वकिलाला मारण्यासाठी हात उगारतो. तुम्ही उगाच यांच्यावरती असा हात उगारून राग वाया घालू नका. आणि आता अर्जुन म्हणतो की महिपत आणि साक्षीने काय काय खोटेपणा केला ते सगळं जोशी आता तू सांग. आणि साक्षीचा तो अथर्व विचारे हा भाऊ अचानक कुठून जन्माला आला ते सुद्धा सांग. आणि पुन्हा अर्जुन मारू लागताच आता हात जोडून जोशी म्हणतो सांगतो साक्षी शिकरेचा अथर्व विचारे हा कुठलाच भाऊ नव्हता, तो खोटा होता. ते ऐकता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. आणि लगेच आता महिपत म्हणतो तुम्ही साक्षीच्या आईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले आणि आता हे पाप तुम्ही कुठे फेडणार असे मधुभाऊ जोशीला सांगतात. तर अर्जुन म्हणतो कोर्टात तर तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स सादर केले होते, मग ते कुठून आले. आणि लगेच आता इकडे जोशी म्हणतो की माझ्या मित्राकडे कधीतरी अथर्व विचारे हा आधार कार्डचं रजिस्ट्रेशन करायला आला असेल, त्याच्याकडे हे सगळे डॉक्युमेंट्स निघाले. आणि त्यानंतर आता जोशी म्हणतो की अथर्व विचारेची मग मी सगळी माहिती काढली आणि सगळे डॉक्युमेंट्स पेपर कलेक्ट करून ते आता गोळा केले. आणि अर्जुन म्हणतो की म्हणजे अथर्व विचारे नावाचा कोणताही माणूस नाही आणि त्याचा साक्षीची काही संबंध नाही. तर आता जोशी म्हणतो अगदी बरोबर. तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की म्हणजे अथर्व विचाराचे सगळे डॉक्युमेंट्स
इलिगल होते तर, आणि ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. इकडे आता अर्जुन हा आता त्याच्या बेडरूममध्ये येऊन अथर्व विचारायचे ते सगळे कागदपत्र बघत असतो आणि तेवढ्या सायली तिथे येते आणि म्हणते की काय बघताय तुम्ही. तेवढ्यात आता लगेचच अर्जुन म्हणतो की अथर्व विचारे याची सगळी इन्फॉर्मेशन काढण्यासाठी मी इन्स्पेक्टर कदमांना फोन केला होता आणि त्या ॲड्रेसवर कोणीच राहत नाहीये. सायली म्हणते की मग आता त्याला कसं शोधायचंय. तर अथर्व विचारायचा फोटो आता अर्जुन समोर धरतो आणि म्हणतो की हा फोटो अथर्वचा आधार कार्डवरून काढलाय. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की आधार कार्डवर जरी इन्फॉर्मेशन चुकीची असली तरी हा चेहरा मात्र खरा आहे. आणि अथर्व विचारे हा फोटो काढण्यासाठी आता त्या शेजारच्या दुकानामध्ये गेला होता तेव्हा आता त्याने हा फोटो 6 महिन्यापूर्वी काढला की 1 वर्षापूर्वी हे आता शोधायला हवं. आणि तो शोधायचा 1% जरी चान्स असला तरी तो मी सोडणार नाही असे अर्जुन आता सायलीला सांगतो. आणि आता त्या फोटोवरून त्या माणसाचा तपास काढत तो अथर्व विचारे नसून दुसराच माणूस असल्याचे शोधून काढत अर्जुन आता भर कोर्टात त्याला घेऊन येऊन आता कशी केस फिरवतो हे बघण्यासाठी. आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.